तर मंडळी काल नंतर आम्ही डायरेक्ट आता आज व्हिडिओ शूट करायला घेतलाय आम्ही एवढ्या वेळपासून घरीच होतो म्हणून आम्ही पार्क मध्ये आलतो खेळायला. मग आम्ही गेलतो आम्ही दुकानात, तिथून आम्ही हे बापचा माल. आणि काल काय झालं, रोहित आल्याच्या नंतर तुम्हाला तर दाखवलंच होतं रोहित आलेला, तर त्याच्यानंतर आम्ही मग छान जेवण वगैरे केलं. मला ना छान छान जामुन खायचे, आत्या खाणार. जेवण वगैरे केलं आणि नंतर मग काय आम्ही शूट घेतलं नाही, उशीर झालता. आता मी तोडताना बघा मला डायरेक्ट मग आता आज घेते मी शूट घेते. तर आलो होतो पर्पल फुल आणि बघ खूप छान असे फुल येत इथं. तर आता बाहेर आलोत, मुलांना पार्क मध्ये आणलं, थोडस सामान वगैरे घेतलंय, फ्रुट्स वगैरे घेतले. असताना जिथे सगळे झाड असे पर्पल दिसते, पण याच्यात नाही, याच्यात हे रिअल वाले झाड आहेत आणि इथं झाड खूप आहेत. हे ग्रीन आहे, सगळे पत्ते ग्रीन आहे, फुलच हे. मला याच्यामध्ये हे भेटलं. आणि हे बघा आदितीला काय भेटलंय, काय आहे पेंटेन स्टिक. आणि श्रेयूला काय, श्रेयू दाखव. पण अजून मी फोडलंच नाही. आता मी घरी चुप सारखं असतं. तर इथले फुलं ते खूप छान आहे तिथं मस्त. तर आता लॉंग रूटनी चाललो जरा, आम्ही म्हटलं थोडस जामुनचा रस्ता दाखवू राहिली ती आपल्याला. हे बघा जामुनचं पेड आरूचं, त्यांचं काय करते आरू, काळ खाळा असतं का, कुठे आहे दाखव. खाली काय जामुन आहे, काय माहिती काय आहे, काय नाव आहे याचं, दाखव. हे काय काही नको खाऊ, चल. हे असं. हॅलो, ये चल आता, इकडून ये, इकडून ये. तिकडे कशात कुठे घुसतीस तू, झाडावर काय भीती वाटते ना. आरो इकडून ये, अशी दाखव मला, इथं येऊन दाखव जामुन खाली आलो. हे बघा जामुन, आरूचे त्यांचे जामुन. तुम्ही रोज खातात का याला, खातात. हा मला उपवास आहे, नको. हा ते का ते ग्रीन लिचीचे झाड, हे बघा लिचीचं झाड, आणि त्याला लिची आलेल्या दिसत असेल तुम्हाला छोट्या छोट्या. आदू काय झालं, तुला दुसरं आणलं वय का बरं, तुझी ही फेवरेट आहे काय, कुल्फी चांगली लागते. काय करते आरू, अजून चालू नाही झालं. कुल्फी मस्त रे, कितीला होती, हा चांगली कुल्फी. आणि त्या दुसऱ्या त्या पण 30ला होत्या. हा बघ ना, 30ला होत्या, चांगल्या होत्या. मस्त आहे. नाना उपाशी ना, नाही तर खाल्ली असती एक नानानी आज, नाही. तर आम्ही बघतोय सिकंदर पिक्चर, आणि इथं झाला इंटरवल म्हणून चाललाय थोडा स्नॅक्स टाइम आहे ना. मला उपवास आहे. आमच्या उपवासाच्या दिवशी बरं खायला लागले, आमच्या पुढं नको बाई, त्याचं असतं काही ना काही. आमच्या उपवासाच्या दिवशी बरं खायला लागले, आईस्क्रीम पॉपकॉर्न. तर हे जे थिएटर आहे ते फक्त आर्मी लोकांच्या फॅमिलीसाठीचं थिएटर आहे, त्यांच्या एरियामध्ये असलेलं थिएटर आहे.
आणि इथे सॅटर्डेला आणि संडेला जास्त गर्दी असते, परंतु आम्ही मधल्याच वारी गेलो होतो, तर त्याच्यामुळं तिथं जास्त गर्दी नव्हती आणि आम्हाला व्यवस्थित जागा वगैरे मिळाली मस्त बसायला. आणि सिकंदर मूवी लागलेला होता. त्यांचा एक कालावधी ठरलेला असतो 8 ते 10 दिवस, तो असा कालावधी काहीतरी असतो त्यांचा ठरलेला, किती पडद्यावर त्या थिएटरमध्ये तो पिक्चर चालणार. तर तो सिकंदर मूवी लागलेला होता. तर मग आम्ही होतो सगळे, तर मग गेलो तिथं पाहण्यासाठी. मस्त आहे, छान मूवी वाटली आम्हाला ती. मस्त सगळ्यांनी मूवी एन्जॉय केली. रात्री 7 वाजता चालू झाली, रात्री 7 ते आय थिंक 9पर्यंत होती. 9पर्यंत चालली ती मूवी. तर सांगायचं हेच की त्यांना जे असतं फ्री असतं, म्हणजे काहीतरी कटते त्यांच्या पेमेंटमधून, याचं पैसे कटतात 200-300 रुपये, जास्त नाही. पण हे छान आहे त्यांना की वेगवेगळे नवीन रिलीज झालेले मूवी त्यांना बघायला मिळतात तिथं. आणि मस्त असं थिएटर होतं, छान मस्त आम्ही मूवी एन्जॉय केली. आणि परत मुलांनी तिथं स्नॅक्स वगैरे खाल्लं. तर आणि आम्हाला तर मला उपवास होता त्याच्यामुळे मी काही नाही खाल्लं, पण बाकीच्यांनी आईस्क्रीम, स्नॅक्स हे सगळं काही खाल्लं तिथं. जेवण करतोय. काय जेवण मध्ये? जेवण म्हणजे काय, मस्त डाळबट्टी बनवली आहे. डाळबट्टी दाखव का आम्हाला. हे बघा, हे डाळबट्टी आहे मस्त. आणि इथं आहे बस 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 तुकडा तुकडा डाळबट्टी, तुकडा नाही अशीच असते ती. इथं डाळ आहे, आता संपत आली, आम्ही जेवलोत ना आता, होत आलंय आमचं. परत इथं सांबर आहे. यहाँ पे बट्टी है, हाँ, यहाँ पे दाल है, और यहाँ पे पारी हो रही है, पारी हो रही है, पारी हो रही है, पावरी हो रही है. पावरी. आणि आता मस्त आम्ही जेवतो नव्हतं का मागं. हे मस्त अशी दालबट्टी बनलेली आहे. आता आता लई भारी दिसतीये ही.
आता बघा मी तुम्हाला ना खाऊन दाखवते. आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवते. कशी झाली सांगा. क्रिस्पी आहे ना एकदम. हा पण ना म्हणजे काय आहे ना दाळबट्टी खाऊ खाऊ ना माझा आणि दात हालत. असं आहे का. ते अगोदरच हालायला लागलाय तो दात, पण आता डाळबट्टीने अजून हालायला लागलाय का. हा म्हणजे पडून दुसरा येईल ना तुला. जर हे दोन्ही पडले ना त्या जर हे दोन्ही पडले ना तर डायरेक्ट मग कुत्र्याचे दात लागते. तुझा अभ्यास दाखव ना काय काय करायचं. आता माझा अभ्यास दाखव. आता ना जेवण माझं हे राहिलेलं नंतर माणसं बदलत नाही का सरकार. माझा कालांतराने ना माणूस चेंज होतो. अरे